शिवसेनेचे नेते आमदार संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर उद्या शपथविधी होईल अशा प्रकारची जोरदार चर्चा सुरू आहे। शिवसेनेची यादी झाली तयार, तयारी पूर्ण झाली का? उद्या शपथविधी होईल असं अजितदादांनी सांगितलेलं आहे आणि एक जबाबदार माणसाने सांगितलं याचा अर्थ उद्या होऊ शकतो, परंतु आमची यादी जी आहे ते एकनाथ शिंदे साहेब फायनल करतात। आता ते केव्हा करतील, केव्हा देतील आणि कुणाला बोलवतील, या सर्व प्रश्नाची उत्तरं एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे। असं कळतं की तुमच्या यादीमुळे शपथविधी अडकलेला आहे, त्यामुळे यादी आज संध्याकाळपर्यंत तयार होईल। सगळ्या नेत्यांना जे आहे ते मुंबईत यायला सांगितले नाही, तर संध्याकाळपर्यंत तयार होईल तर आम्हाला यादी तयार करायला जास्त वेळ लागत नाही। आमच्याकडं मान्यता घेण्यासाठी आमची यादी कुणाकडे जात नाही, कुणाचं ओपिनियन आम्हाला घ्यावं लागत नाही। शिंदे साहेबांकडे सर्व अधिकार आम्ही दिलेले आहेत आणि मुख्य नेते असल्यामुळे ते जे काही यादी फायनल करतील त्यावर कुणाचा आक्षेप असायचं काही कारणही नाही आणि कोणी त्यांना चॅलेंजही करू शकत नाही। म्हणून शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो कदाचित आज संध्याकाळपर्यंत घ्यायची शक्यता आहे। ती यादी डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे जाईल, मुख्यमंत्री राज्यपालाकडे सुपूर्द करतील आणि ज्यांचा शपथविधी व्हायची त्यांना निरोप जातील। ज्या खात्यांवरती तिला होता, नगर विकास असेल, गृह, महसूल, यापैकी कुठलं तुम्हाला मिळाले, कुठल्या पदरात पडले? नाही, तिढा वगैरे होता असं नाही आहे। हे जेव्हा सत्तेचं जुळवाजुळव जेव्हा होते त्या टायमाला अनेक जण वेगवेगळे खाते मागत असतात, मग त्यामध्ये हे तिन्ही नेते एकत्र बसतात, त्याच्यावर चर्चा होते आणि कोणती खाते कुणाला आहे हे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर कळतं। म्हणून आज त्या खात्यावर बोलणं किंवा त्या कुणाला कोणती खाते गेलेत याची कुणालाही ह्या तीन नेत्याशिवाय कल्पना नाही। खरं तर मागच्या वेळेस तुमच्यावरती अन्याय झाला, ह्यावेळेस काय कुठलं खाते मिळाव्यासाठी तुम्हाला वाटतंय? नाही, असं काही नाही। राजकीय परिस्थिती वेगळी होती, कारणं वेगळी होती, त्याची जाणीव मलाही होती, शिंदे साहेबालाही होती। आता काय परिस्थिती त्यानुसार ते जे काही निर्णय घेतील, मला घेतील नाही घेतील हा सर्वस्वी निर्णय त्यांचा आहे। म्हणून आम्ही त्याच्यावर कधीही आग्रह धरत नाहीत किंवा त्यांच्याकडे ती मागणी करत नाहीत। आता आग्रही आहात तुम्ही? नाही, आग्रही नाही। इच्छा असणं वेगळं, आग्रही असणं वेगळं। आम्ही आग्रही नाहीत, आमची इच्छा आहे जरूर, पण निर्णय शिंदे साहेबांचा। ज्या प्रकारे काल दिल्लीमध्ये गाठीभेटी सुरू होत्या, शरद पवारांना अनेक जण भेटलेले आहेत, अजित पवार भेटले, इतर नेते भेटले, कुठेतरी चर्चा सुरू झाली का पुन्हा एकदा एकत्र येण्याचं, अशी चर्चा आहे? अजितदादांचं शरद पवारचं हे नातं आहे, काका पुतण्याचं नातं आहे आणि अशा वेळेला दिल्लीत असताना त्यांना भेटणं हे साहजिक आहे। त्या नात्याचा अर्थ राजकारणाकडेच घ्यावा असं नाही। म्हणून उद्या राजकारणामध्ये काही होऊ शकतं, असं नाही की काही होणार नाही, परंतु त्यांचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। त्याच्यासाठी एवढ्या काही चर्चा झालेल्या आहेत की अजितदादा भेटले आणि शरद पवारांनी पक्ष बदलला असं जे काही चित्र निर्माण झालेलं ते चुकीचं आहे। मुंबई महानगरपालिका ठाकरे गट सोबळावर काढण्याची जी आहे ती चर्चा सुरू आहे, त्यामुळे कुठेतरी आता महाविकास आघाडी राहील की नाही असा प्रश्न समोर येतोय। या उबाठाला उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे। हे शहाणपण जर पहिले सुचलं असतं ना तर कदाचित आज उबाठाची परिस्थिती वेगळी असते, परंतु फरफटत जे गेले 2.5 वर्ष 5 वर्ष आणि त्यांना वाटलं की नाही आपलं राजकारण इथंच योग्य आहे, त्याचा धडा त्यांना ह्या विधानसभेमध्ये मिळाला आहे। ना काँग्रेस त्यांच्याबरोबर आहे, ना शरद पवार साहेब त्यांच्याबरोबर आहे। आता अकेले चलोची भूमिका ही उबाठायला घ्यावीच लागेल असं एकंदर चित्र आहे। म्हणून तेच सांगितलं की उशिरा सुचलेलं शहाणपण यांना आज तरी आलं आहे, हे नशीब। पण एकला चलोची जर भूमिका घेतली तर ठाकरे गटाचं अस्तित्व आणि सगळं काय भविष्य कसं राहील? भविष्य कसं राहील? लढावं लागतं। आम्ही नाही लढलो, आम्ही लढलो। 40 आमदार घेऊन बाहेर निघालेला पक्ष जेव्हा 57 आमदार आणि टोटल पुन्हा 60 आमदार जर एकदा बनवू शकतो तर तुम्ही का बनवू शकत नाही? परंतु तुमच्याकडचे असलेले ते वाचाळवीर जे आहेत, प्रख्यात प्रवक्ते, त्यासारख्या लोकांना बाजूला काढलं तरच पक्षाचं भवितव्य आहे, नाही तर पक्ष आणखीन डुबेल। पाहता पण काही लोकांना बाजूला काढलं तरच पक्ष जे आहे ते पुढे जाईल असं संजय शिरसाट म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन अरविंद वर्गेसर सुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।